पाहिला का प्रभु ख्रिस्त खिळलेला खांबावरी, पाहिले का खिळेउरी पदी दया पूर्ण करी, पाहिला का प्रभु ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लोकवृक्ष वर्तमानाच्या 9व्या अध्यायातील 53व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, पण लोकांनी त्याला स्वीकारले नाही, कारण तो यरूशलेमेत जाण्यास निघाला होता. या घटनेची सुरुवात करताना लूक लिहितो, पुढे असे झाले की त्याचा वर घेतल्या जाण्याचा समय जवळ आला, तेव्हा त्याने यरूशलेमेत जाण्याच्या दृढ निश्चयाने तिकडे आपले तोंड वळविले. येशू ख्रिस्ताच्या वर म्हणजे स्वर्गात घेतले जाण्याचा समय जवळ आला होता. लुकाने असे लिहिले असले तरी तो मुख्यत्वे हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की ख्रिस्ताला पुन्हा स्वर्गात जाण्यापूर्वी मनुष्याच्या उद्धाराचे कार्य पूर्ण करावयाचे होते. त्याला हे चांगलेच ठाऊक होते की त्याचे यरूशलेमेत जाणे म्हणजे वधस्तंभावर मरण पावण्यासाठी जाणे. मत्ते 16:21 म्हटले आहे, तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरूशलेमेत जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले जावे याचे अगत्य आहे. ख्रिस्ताने भूतलावर जन्मच यासाठी घेतला होता की त्याने पापी मनुष्यांकरिता मरावे. तो ज्या कार्यासाठी आला होता ते करण्यास तो बद्ध होता. त्याने कोठेही माघार घेतली नाही. म्हणूनच त्याने यरूशलेमेत जाण्याच्या दृढ निश्चयाने तिकडे आपले तोंड वळविले. त्याच्या दृढ निश्चय व खात्री संदर्भात यशायाने भविष्य करताना लिहिले होते, प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही. मी आपले तोंड गारगोटीसारखे केले, माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते. होय, तो मरणाला सामोरा गेला, कारण त्याला तुम्हाला व मला पापामुळे ओढवलेल्या मरणापासून वाचवायचे होते. तो मरणातून जिवंत झाला ते यासाठी की त्याला आपल्याला सार्वकालिक जीवन द्यायचे होते. ज्या दृढ निश्चयाने ख्रिस्ताने आमच्या उद्धारासाठी मरण सहिले व मरणातून पुन्हा एकदा जिवंत झाला, त्या ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून आपणही तारण प्राप्त करण्याचा दृढ निश्चय नाही का करणार? परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.